ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे, त्यातला पुढचा पॉईंट बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये काय तर आपल्याला पॉईंट फाइंड करायचा असतो, ठीक आहे. कुठला पॉईंट फाइंड करायचा आपल्याला, तर फाइंड द पॉईंट ऑफ कर्व y इक्वल्स टू √x-3 वेअर द टँजंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन. आणि काय लाईनचं इक्वेशन दिलंय 6x + 3y - 5 = 0, ठीक आहे. आता एक समजून घ्या की जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये किंवा मागच्या जे काही लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण इक्वेशन ऑफ नॉर्मल आणि इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड केलं, बरोबर का. त्यामध्ये एक फिक्स स्टेप होत्या, त्या स्टेप फाइंड केलं की तुम्हाला सोल्युशन मिळणारच, पण तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं पाहिजे. तसं याच्यामध्ये पण फिक्स स्टेप आहेत, तिथे पण तुम्ही त्या स्टेप फॉलो केल्या की तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळणार आहे. मग आता काय बघा, तर समजून घ्यायचं काय की कर्वचं इक्वेशन आलं ना, ठीक आहे, इक्वेशन ऑफ कर्व, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह हे काढायचंच, लक्षात घ्या. आणि लाईनच्या इक्वेशनवरून पण आपल्याला काय करायला लागणार आहे, तर स्लोप फाइंड करावा लागणार आहे. म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला पॉईंट पाहिजे, बरोबर. मग आता हा क्वेश्चन का सॉल्व्ह करणार, तर कर्वच्या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx आणि dy/dx म्हणजे स्लोप, म्हणजे तिथे एक स्लोप मिळणार आहे. आणि दुसरा स्लोप कोणता, तर 6x + 3y - 5 = 0. हे जे काही लाईनचं इक्वेशन आहे त्याच्यावरून जो आपल्याला नवीन स्लोप मिळणार आहे तो. आणि त्या दोन्ही स्लोपला आपल्याला काय करायचंय, कम्पेअर करायचंय, त्याच्यावरून आपल्याला ते पॉईंट मिळणार आहेत, ठीक आहे. म्हणजे आता बघा कसं सोडवायचं, लक्ष द्या. मी सुरुवातीला काय करणार, तर कर्वचं इक्वेशन लिहून घेणार y इक्वल्स टू √x-3, बरोबर आहे. मग आता y इक्वल्स टू √x-3 झालं की याचा आपण काय करणार, आता डेरिव्हेटिव्ह काढणार. मग डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह काय सांगा, dy/dx इक्वल्स टू रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2√x-3, हे झालं √x-3 चं डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. आणि आता याला मी काय म्हणतो, इक्वेशन नंबर 1 म्हणतो, ओके. आता dy/dx म्हणजेच थोडक्यात काय झाला, हा स्लोप m1 झाला. आता स्लोप ऑफ लाईन म्हणतो मी, काय म्हणतो, स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन काय सांगा इथं, तर ते आहे 6x + 3y - 5 = 0. आता स्लोप ऑफ लाईन फाइंड करायची, ओके, प्रॉब्लेम नाही. याच्यावरून आपल्याला स्लोप फाइंड करता येऊ शकतो. त्याचा फॉर्म्युला आहे -a/b स्लोपचा. पण क्वेश्चन मध्ये काय सांगितलं त्यांनी की टँजंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन. म्हणजे काय की परपेंडिक्युलर आलं का, मग परपेंडिक्युलरची कंडिशन काय असते, तर परपेंडिक्युलर साठी स्लोप हा पॅरलल पेक्षा वेगळा असतो, बरोबर आहे. म्हणजे स्लोप साठी जर आपल्याला फाइंड करायचं झाला स्लोप, तर त्याचा फॉर्म्युला येणार आहे b/a, परपेंडिक्युलर असेल तर, आणि पॅरलल असेल तर -a/b असतं, बरोबर आहे. म्हणजे आता इथे कसं होणार बघा बरं, की m ची व्हॅल्यू मग काय येणार आहे, m2 बरोबर मी लिहितो b/a म्हणजे 3/6, 3/6 म्हणजे 1/2, इक्वेशन नंबर 2, ठीक आहे. म्हणजे आता बघा, हा पण आपल्याला स्लोप मिळाला, हा पण आपल्याला स्लोप मिळाला. दोघांना आपण काय करणार आहे, कम्पेअर करणार, त्याच्यानंतरच मग आपल्याला पॉईंट मिळणार आहेत. मग बघा, फ्रॉम 1 and 2 म्हणतो इथं, फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून. 1 आणि 2 वरून काय लक्षात येतं आपल्या, तर बघा तिथं असं येणार आहे 1/2√x-3 = 1/2 असं येणार आहे, बरोबर आहे. 3/6, ओके, 1/2, बरोबर आहे. हे लक्षात आलं. आता याच्यानंतर आपण काय करणार, तर याच्यानंतर जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2 = 2√x-3 येणार आहे. तर या 2 ला हा 2 कॅन्सल, म्हणजे 1 = √x-3, बरोबर आहे. रूट आहे ना, म्हणजे रूट कॅन्सल करायचं आपल्याला. कसं करणार कॅन्सल, आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर 1 = काय येणार आहे, x-3. मग x-3 आहे, मग x ची व्हॅल्यू आली तुम्हाला इथं -3 ची आल्यावर +3 होणार आहे, म्हणजे 4 = x आलं. एक पॉईंट मिळाला आपल्याला x चा. दुसरा पॉईंट कसा काढणार, तर दुसरा पॉईंट फाइंड करण्यासाठी आपल्याला ही जी काय x ची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला त्या कर्वच्या इक्वेशन मध्ये पुट केली पाहिजे ना, मग आपल्याला दुसरा पॉईंट मिळणार आहे. मग आता बघा, therefore we know that इक्वेशन ऑफ कर्व, बरोबर आहे. इक्वेशन ऑफ कर्व काय असतं सांगा, काय दिले त्यांनी, y = √x-3. मग आता ॲट x = 4 काय आन्सर असणार सांगा तिथं, तर तिथं आन्सर असं असेल की y = √4-3, म्हणजे y = किती येणार आहे, +-1 बाळांनो. हे असं का, बरोबर ना. तर √1
आणि 1चं स्क्वेअर रूट फाइंड करत असताना ते स्क्वेअर रूट किंवा कुठलाही स्क्वेअर रूट फाइंड करा तुम्ही, कुठलेही स्क्वेअर रूट फाइंड करत असताना ते प्लस मायनस मध्ये येतं, लक्षात घ्या. आता जशी गरज आहे तसं आपण +1 घेतो, कधी -1 घेतो, जशी गरज आहे तसं. पण या ठिकाणी आपल्याला पॉईंट फाइंड करायचा आहे ना, मग पॉईंट फाइंड करायचं म्हणजे प्लस मायनस दोन्ही पण घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा, इथं वायची एकच व्हॅल्यू मिळाली का 2 व्हॅल्यू मिळाल्या, तर वायच्या या ठिकाणी 2 व्हॅल्यू मिळाल्या. म्हणजे पहिली व्हॅल्यू मिळाली वायची y1 = +1 और वायची दुसरी व्हॅल्यू मिळाली आपल्याला y2 = -2, सॉरी -1, 2 म्हटलं, -1. मग आता इथं जर आपल्याला पॉईंट फाइंड करायचा असेल तर कसं करणार, देअरफॉर काय सांगितलंय, पॉइंट ऑफ द कर्व. ठीक आहे, पॉइंट जर आपल्याला फाइंड करायचं झालं तर कसं येणार आहे, तर तिथं असं येणार आहे y1x और y2x, बरोबर का, या पद्धतीने. आता ऍक्च्युली x हा पहिल्यांदा असतो, ठीक आहे, y नंतर असतं. मग ते जर आपण त्या पद्धतीने करायला गेलो तर x y1 आणि काय सांगा x y2, म्हणजे x म्हणजे काय, तर 4 + 1 येणार एका ठिकाणी आणि एका ठिकाणी 4 - 1 येणार. हे 2 पॉईंट असणार आहेत ते, लक्षात आलंय. म्हणजे आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचंय समजलं असेल. तुम्हाला काय करायचंय, कर्वच्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह काढायचं, लाईनच्या इक्वेशनचा स्लोप काढायचा, दोघांना कम्पेअर करायचं, त्याच्यावरून सिम्प्लिफाय करायचंय आणि सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर मग तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल किंवा y ची व्हॅल्यू मिळेल, ती व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची कर्वच्या इक्वेशन मध्ये, तुम्हाला पुन्हा पुढच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. ठीक आहे, म्हणजे ही एक प्रोसेस तुमच्या पूर्णपणे लक्षात आली असेल. मग आता हे लिहून घ्या व्यवस्थित, यानंतर आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता लक्ष द्या, बघा, समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे की फाइंड द इक्वेशन ऑफ टेंजंट टू द कर्व. ठीक आहे, आणि इक्वेशन कर्वचं दिलेलं आहे x² + y² - 2x - 4y + 1 = 0 which are parallel to x-axis. which are parallel to x-axis. हा पॉइंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. बरं, आपल्याला या ठिकाणी इक्वेशन जर फाइंड करायचं झालं, जर आपण मागचं लेक्चर बघितलं तर त्यामध्ये ते आपल्याला dy/dx साठी कर्व द्यायचे, बरोबर का, स्लोप फाइंड करण्यासाठी. इथं पण आहे तो, पण त्याचबरोबर ते पॉइंट पण द्यायचे ना. आता या क्वेश्चन मध्ये कसं चाललंय की पॉइंट पण दिला नाही त्यांनी, बरोबर, फक्त आपल्याला कर्वचं इक्वेशन माहिती आहे. म्हणजे आपल्याला इथं 2 गोष्टी करायच्या, एक तर पॉइंट पण फाइंड करावं लागणार आहे आणि त्या पॉइंटचा वापर करून इक्वेशन ऑफ टेंजंट पण फाइंड करावं लागेल. ह्या 2 गोष्टी लक्षात आल्या. आता लक्ष द्या, बघा व्यवस्थित. इथं आपण काय करणार की आता जे माहिती आहे त्याचा वापर करून सोडवायला सुरुवात करूयात. आपल्याला इथं माहिती आहे काय, तर माहिती आहे फक्त एवढंच की इक्वेशन ऑफ कर्व, बरोबर का, मग ते लिहून घेऊयात. मग आता इथे इक्वेशन ऑफ कर्व काय असणार आहे, तर ते असं असणार आहे x² + y² - 2x - 4y + 1 = 0. ठीक आहे, याचा आपण काय करणार, डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. मग डेरिव्हेटिव्ह काढलं तर काय येते बघा बरं, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2x + 2y dy/dx -2 - 4 dy/dx = 0. बरोबर आहे. मग आता बघा dy/dx ची टर्म एकत्र घ्या, ज्यामध्ये dy/dx नाहीये ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्या, बरोबर का. म्हणजे इथं असं येणार आहे 2y - 4 dy/dx = 2, हे -2चं +2 + 2x चं -2x येणार आहे. आता याने डिवाइड करा ना याला, म्हणजे काय येणार इथं, तर dy/dx = 2 कॉमन काढा, याच्यातून पण कॉमन काढा, याच्यातून पण कॉमन काढा. म्हणजे मी आता इथंच करतो 2 1 - x आपण याच्यातून 2 कॉमन काढलं तर 2y - 2, याला हे काय होणार आहे, कॅन्सल. बघा बरं व्यवस्थित. ठीक आहे, आता यानंतर dy/dx मिळालं तुम्हाला, याचा अर्थ स्लोप मिळाला बाळांनो, तो आहे 1 - x आणि y - 2, बरोबर का. एका स्लोप वरून काय करणार आपण, कारण जर आपल्याला पॉइंट फाइंड करायचा असेल तर मागच्या क्वेश्चन मध्ये आपण काय बघितलेलं की त्या ठिकाणी तुम्हाला 2 इक्वेशन दिले असतात, एक लाईनचं आणि एक कर्वचं, पण या ठिकाणी तर एकच इक्वेशन दिलंय. मग त्यावेळेस लक्षात काय ठेवायचं की जे मी अंडरलाईन केलेलं, जे खूप महत्वाचं म्हटलंय, त्याचा वापर करायचा. ही कंडिशन आहे पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ठीक आहे, पॅरलल टू एक्स ऍक्सिसचा अर्थ की लाईनचा स्लोप जो असणार आहे, ठीक आहे, म्हणजे इथं असं लिहूयात आपण स्लोप ऑफ लाईन. जी लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे त्या लाईनचा स्लोप हा 0 येणार आहे बानू, 0 का, कोऑर्डिनेटला म्हणजे ऍक्सिसला काय सांगा पॅरलल आहे ना, पॅरलल टू एक्स ऍक्सिस म्हणजे तिथे इन्क्लिनेशन काय झालं 0, बरोबर. मग आता थीटा जर 0 असेल तर tan 0 ची व्हॅल्यू किती आली 0,
म्हणजे एम ची व्हॅल्यू किती आली? 0 आली. इथपर्यंत लक्षात आलं? म्हणजे हे एम आपण डेरिव्हेटिव्ह काढून फाइंड केला आणि इथलं जे एम आहे ते तुम्हाला या कंडिशनवरून लक्षात आलं पाहिजे की काय सांगा की फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन टँजंट टू द कर्व इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. मध्ये एक्स ऍक्सिस असल्यामुळे काय सांगा की एम इक्वल्स टू काय झालं सांगा? 0 झालं स्लोप ऑफ लाईन. आता बघा एक समजून घ्या. आता यानंतर याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो, याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून काय लक्षात येते तुमच्या 1 आणि 2 वरून की दोन्ही पण स्लोप आहेत. कम्पेअर करू शकतो आपण. पॉईंट तर माहित नाही आपल्याला काय, मग त्यावरून आपण कसं करणार तर असं करूयात की 1 मायनस एक्स अपॉन y मायनस 2 इक्वल्स टू 0. बर y मायनस 2 पलीकडे गेल्यानंतर ते 0 होणार आहे मल्टिप्लिकेशनला गेलं. राहिलं काय 1 मायनस एक्स इक्वल्स टू 0 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 1. बरोबर. आता x माहित झालं तुम्हाला, त्या x वरून आपल्याला y फाइंड करायचंय. कसं करणार? तुम्हाला काय सांगितलंय मी की जी काय व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू तुम्हाला कर्वच्या इक्वेशन मध्ये पुट करायची आहे. त्याच्यावरून मग x किंवा y जे काय असेल, जी काय व्हॅल्यू मिळाली त्याच्या अपोजिट दुसरी व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा x ची व्हॅल्यू 1 आली. बरोबर. देअरफॉर वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y प्लस 1 इक्वल्स टू 0. ठीक आहे. म्हणजे हे इक्वेशन माहित आहे. येतं लक्षात? आता x ची व्हॅल्यू 1 आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला x दिसते त्या त्या ठिकाणी तुम्हाला 1 पुट करायचं आहे. हे डोक्यात ठेवा. मग आता इथे काय करणार 1 चा स्क्वेअर 1 प्लस y स्क्वेअर मायनस 2 मायनस 4y प्लस 1 इक्वल्स टू 0. बरोबर आहे. आणि तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर 1 प्लस 1 2 2 ह्या 1 प्लस 1 2 ला इथलं मायनस 2 कॅन्सल. याचा अर्थ असा की राहिलं काय शिल्लक बघा. तर शिल्लक असं राहिलं की y स्क्वेअर मायनस 4y इक्वल्स टू 0. y स्क्वेअर मायनस 4y इक्वल्स टू 0. आता y च्या 2 व्हॅल्यू मिळणार आपल्याला तिथं. कोणत्या 2 व्हॅल्यू मिळतील त्या? तर त्या 2 व्हॅल्यू अशा असणार आहेत की y जर कॉमन काढलं तर y मायनस 4 इक्वल्स टू 0. y इन ब्रॅकेट y मायनस 4. y इक्वल्स टू 0 ही एक व्हॅल्यू आहे आणि y इक्वल्स टू 4 ही दुसरी व्हॅल्यू आहे. आता 2 व्हॅल्यू मिळाल्या. देअरफॉर रिक्वायर्ड पॉइंट आपल्याला जो गरजेचे पॉइंट आहे. ठीक आहे. देअरफॉर रिक्वायर्ड पॉइंट्स काय येणार मग ते असे येणार आहेत. x ची व्हॅल्यू तर 1 आहे 1,0 आणि दुसरं 1,4 असे पॉइंट येणार आहेत. बरोबर आहे. पण आपल्याला पॉइंट फाइंड करायला लावलंच नाही बाळांनो त्यांनी, तरी पण आपण फाइंड केले. त्यासाठी इक्वेशन जर पाहिजे असेल तर हे पॉइंट माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर का? आता याच्या पुढे इक्वेशन कसं फाइंड करणार तुम्ही तर इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं. बरोबर का? मग इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करण्यासाठी एक तर आपल्याला स्लोपची गरज आहे आणि जर तुम्ही स्लोप बघितला तर स्लोप किती येतोय सांगा. इथं स्लोप आला इथं 0. बरोबर. मग आता तुमच्याकडे 2 पॉइंट आहेत. ठीक आहे. एक पॉइंट हा आहे आणि एक पॉइंट हा आहे. बरोबर का? मग जर सपोज आपण हा पॉइंट घेतला आणि इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड केलं तर बघा इक्वेशन ऑफ टँजंट ऍट 1,0 तर याच्यावरून काय लक्षात येणार आहे तर स्लोप इथे किती आहे अँड m इक्वल्स टू 0 असं करतो. स्लोप 0 आहे. ठीक आहे. मग त्यावेळेस पॉइंट काय येणार आहे तर y मायनस y1 इक्वल्स टू m x मायनस x1 आणि मी डायरेक्ट इक्वेशन लिहितोय. काय बघा y इक्वल्स टू 0 दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट. का? कारण बघा समजून घ्या y मायनस y1 जे की 0 आहे इक्वल्स टू स्लोप जर 0 असतं तर पुढे व्हॅल्यूज पुट करायची गरज नाही, ते 0च येणार ना. म्हणजे y इक्वल्स टू 0 हे एक इक्वेशन ऑफ टँजंट आलं आणि दुसरं देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट ऍट 1,4. ठीक आहे. अँड स्लोप काय सांगा इथं पण स्लोप 0. आता बघा हाच फॉर्म्युला इथं पण वापरणार आहे पण इथं मात्र काय येणार आहे बघा y मायनस y1 आहे तिथं 4. मग काय करणार तुम्ही y मायनस y1 4 इक्वल्स टू आता m चीच व्हॅल्यू 0 आहे म्हणजे पुढचं 0 म्हणजे इथे येणार आहे 0. मग y इक्वल्स टू किती आलं 4. हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट. 2 इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड केले. एक इक्वेशन ऑफ टँजंट आहे y इक्वल्स टू 0, दुसरं इक्वेशन ऑफ टँजंट आहे y इक्वल्स टू 4. हे कसं आलं कळलं का? या ठिकाणी स्लोप किती आहे 0 त्यामुळे पुढचं सगळं 0 होऊन जाणार आहे. त्यामुळे असं इक्वेशन येतं. ठीक आहे. बरं या क्वेश्चन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला इथं पॉईंट दिलेलं नाहीये, लाईनचं दुसरं इक्वेशन दिलेलं नाहीये. इथं दिलंय तर कर्वचं इक्वेशन आणि ही कंडिशन पॅरलल टू एक्स ऍक्सिस.
पॅरलल टू एक्स ऍक्सिस ही जी कंडिशन आहे या ठिकाणी तुम्हाला स्लोप हा 0 आहे हे कळलं पाहिजे. ते जर माहित असेल तरच तुम्हाला जमणार आहे. ठीक आहे, मग एक काम करा, हे लिहून घ्या व्यवस्थित. त्यानंतर आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता तिसरं एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल समजून घ्या कसं आहे. तर इफ द लाईन y इक्वल्स टू 4x minus 5 टचेस द कर्व y स्क्वेअर इक्वल्स टू ax क्यूब प्लस b ऍट द पॉइंट 2,3 फाइंड a आणि b. आता हे कसं सोडवणार? नेहमीप्रमाणे सोडवायचं, वेगळं काय नाही. इथं तर आपल्याला पॉईंट दिलेला आहे त्यांनी 2 आणि 3, ते फाइंड करायचंय का? नाहीये. म्हणजे एक्स वाय पण माहितीये, कर्वचं इक्वेशन माहितीये, लाईनचं इक्वेशन माहितीये. पण जसं नेहमीप्रमाणे आपण सोडवतो की कर्वचं इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह काढणार, तिथे एक स्लोप मिळणार आहे, याच्यावरून एक स्लोप काढणार, दोघांना कम्पेअर करणार आहे आणि मग बघणार की आपल्याला कुठला एक अननोन मिळतोय तो. ठीक आहे, बरं पॉईंट आहे की एक्स वाय, मग तो पण आपल्याला पुट करायला मिळू शकतो. मग बघा आता इक्वेशन ऑफ कर्व लिहून घेऊया. तिथं इक्वेशन ऑफ कर्व काय सांगा? इक्वेशन ऑफ कर्व तर ते आहे y स्क्वेअर इक्वल्स टू ax क्यूब प्लस b. बरोबर आहे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx इक्वल्स टू 3ax स्क्वेअर प्लस b चं 0. बरोबर का? आता या ठिकाणी dy बाय dx ची व्हॅल्यू जर काढायची झाली आपल्याला तर 3ax स्क्वेअर अपॉन 2y करायला लागेल इथं. बरोबर का? आणि एक समजून घ्या की dy बाय dx आले इथे. ठीक आहे, आता dy बाय dx ऍट काय सांगा? तर ऍट x इक्वल्स टू 2 आणि y इक्वल्स टू 3. मग हे dy बाय dx किती येणार सांगा? ऍट x इक्वल्स टू 3 y इक्वल्स टू x इक्वल्स टू 2 ला y इक्वल्स टू 3 ला. तर ते असं येणार आहे 3a इंटू 2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 3. म्हणजे या 3 ला हा 3 कॅन्सल, 2 चा स्क्वेअर 4, 4 ला 2 ने डिवाइड केलं की वरती येणार 2, म्हणजे 2a येणार इथं आणि इथे येणार dy बाय dx. म्हणजे हा एक स्लोप मिळाला तुम्हाला 2a. बरोबर. आता स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन काय लाईन आहे सांगा इथं? तर ती लाईन अशी आहे y इक्वल्स टू 4x मायनस 5. मग आता मी फक्त बदल काय करतोय इथं? तर ओके, इथं बघितलं तरी लक्षात येते ना स्लोप याचा काय होतोय? y इक्वल्स टू mx प्लस c, m म्हणजे 4. तसंच मग इथं स्लोप m बरोबर किती येणार आहे? 4 येणार ना. म्हणजे आता हा पण एक स्लोप मिळाला, हा पण एक स्लोप मिळाला. म्हणजे याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूयात, याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून, 1 आणि 2 वरून काय लक्षात येते आपल्या की 2a इक्वल्स टू 4. मग a इक्वल्स टू किती येणार आहे? 2. बरोबर आहे. a इक्वल्स टू किती आलं? 2 आलं. मग a इक्वल्स टू जर 2 येत असेल तर ही a ची व्हॅल्यू आपण कशात पुट करूयात? इक्वेशन ऑफ कर्व मध्ये पुट करूयात. मग देअरफॉर इक्वेशन ऑफ कर्व काय येणार सांगा इथं? इथं असं येणार आहे y स्क्वेअर इक्वल्स टू ax क्यूब प्लस b. म्हणजे बघा y स्क्वेअर म्हणजे y चं, आता इथं बघा व्हॅल्यू पुट करत असताना कशी करणार? तर x ची व्हॅल्यू माहिती आहे, y ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. x ची व्हॅल्यू किती आहे? 2, y ची व्हॅल्यू किती आहे? 3. म्हणजे आता इथं व्हॅल्यू पुट करूयात. इक्वेशन ऑफ कर्व ऍट म्हणतो मी. ठीक आहे, एक मिनिट बदल काय करतो? ऍट 2,3. ठीक आहे, अँड a इक्वल्स टू 2. इक्वेशन ऑफ कर्व ऍट 2,3 अँड a इक्वल्स टू 2. आता इथं किती येणार आहे? तर ते असं येणार आहे की y इक्वल्स टू 4x मायनस 5 आहे. बरोबर. y ची व्हॅल्यू किती? 3 इक्वल्स टू 4x, 4 इंटू x म्हणजे 2. बरोबर. पण इक्वेशन ऑफ कर्व, ओके चुकलं माझं काय इथं, समजून घ्या. इक्वेशन ऑफ लाईन लिहिलं मी तिथं चुकून. इक्वेशन ऑफ कर्व पाहिजे ना, म्हणजे असं येणार आहे y स्क्वेअर इक्वल्स टू ax क्यूब प्लस b. ठीक आहे. मग आता y स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर, म्हणजे इथे येणार आहे 3 चा स्क्वेअर इक्वल्स टू a. a ची व्हॅल्यू किती काढली आपण? 2. म्हणजे इथे येणार 2 इंटू x चा क्यूब म्हणजे 2 चा क्यूब प्लस b. मग काय येणार सांगा? 3 चा स्क्वेअर 9. ठीक आहे, इक्वल्स टू 2 इंटू 2 चा क्यूब किती येणार आहे? 8. इथे किती येणार? 16 प्लस b. ठीक आहे, आणि इथं 9 प्लस 16 चा मायनस 16 होणार आहे, म्हणजे 9 मायनस 16 इक्वल्स टू b. लक्षात आलं? ठीक आहे. आता 9 मधून 16 गेले, किती राहिले सांगा? तर ते राहणार आहे तिथं -7 इक्वल्स टू b. b ची व्हॅल्यू किती आली? -7. एकदा आन्सर फक्त चेक करतो बघा. इथं त्यांनी a ची व्हॅल्यू दिली आहे 2, b ची व्हॅल्यू दिली आहे -7. बरोबर आहे. म्हणजे a मिळालं, b मिळालं. कसं फाइंड केलं लक्षात आलं का?
प्रोसेस सेम आहे. तुम्ही जर एक्झाम्पल व्यवस्थित सोडवली ना तर तुम्हाला ते पटकन लक्षात येणार आणि ते लक्षात पण राहणार आहे. अवघड असं काय नाहीये. कर्वचं आणि लाईनचं इक्वेशन दिलं की कर्वच्या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, लाईनच्या इक्वेशनवरून स्लोप फाइंड करायचा, दोघांना इक्वेट करायचा, पॉईंट दिलाय तो पॉईंट पुट करायचा, त्याचा वापर करून आपल्याला ए बी ची व्हॅल्यू मिळू शकते. किंवा पॉईंट जरी फाइंड करायचा म्हटलं तरी तीच प्रोसेस आहे. ठीक आहे. मग आता हे व्यवस्थित लिहून घ्या. यानंतर तुम्हाला मी आता होमवर्क देतो. तुम्हाला आता होमवर्क दिलाय मी. होमवर्क काय बघा, एक्झरसाइज 2.1 त्यातला क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. मी जे सोडवून दिलंय ते पण सोडवायचं आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर ट्राय करा. नीट व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला तो सुटणार आहे. ठीक आहे. मग तो पण ट्राय करा, जमू शकतो तो क्वेश्चन. म्हणजे हे 3 क्वेश्चन तुम्हाला याचं होमवर्क म्हणून कम्प्लीट करायचे आहेत. ठीक आहे. मग दिलेला होमवर्क व्यवस्थित करा. ऑल द बेस्ट.